नमस्कार मित्रांनो, समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सज्ज. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चे अनुषंगाने पुरंदर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया दिनांक 24 रोजी पार पडून मतमोजणीची प्रक्रिया उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी प्रशासकीय इमारत, पारगाव रोड, सासवड, तालुका पुरंदर येथे होणार आहे. सदर ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने निकालाचे दिवशी सर्व पक्षांचे कार्यकर्ते निकाल ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गदारोळामुळे सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 3 मुख्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी थांबवता यावे याकरिता आंबोडी रोड, मातोश्री साडी सेंटर समोरील मैदान, MSCB कार्यालयाचे पूर्वे बाजूला असणारे क्षेत्र, मतपेट्या वाटपाच्या दिवशी पार्किंगसाठी तयार करण्यात आलेले क्षेत्र अशी 3 ठिकाणे उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अधिगृहीत केली जातील. तसेच या काळात जेजुरी नाक्यापासून शिवराज फॅब्रिकेशन MSCB पर्यंतचा रस्ता ठेवून दरम्यानचे काळात सदर रस्त्यावरील पारगावकडे जाणारे वाहतूक जेजुरी नाका, धुमाळ पेट्रोल पंप, पापेनाथ सोसायटी, श्री विजय कोलते बंगला, पारगाव रोड अशी वळवून पारगावकडून येणारी वाहतूक शिवराज फॅब्रिकेशन MSCB शेजारी पासून भोंडेनगर, सासवड, आंबोरी रोड, सासवड अशी वळवण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे, अशी माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. आपण पाहत आहात समाचार जंक्शन न्यूज. पुरंदर प्रतिनिधी कृष्णा फुलवरे.